नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कारल्याची भाजी अजिबातही खायला आवडत नाही. त्यांच्यासाठी आपण एकदम कुरकुरीत, अजिबातही कडू न होणारे कारल्याचे कुरकुरे करणार आहोत. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. कारल्याचे कुरकुरे करण्यासाठी इथे मी ताजी पाव किलो कारली घेतलेली आहे. ती कारली 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचा शेंडा व बुडका काढून घेऊया. ही कारली थोडीशी मोठी असल्यामुळे मी यांना 2 भागांमध्ये कट करून घेत आहे. आता एका चमच्याच्या सहाय्याने यातील बिया व गाभा काढून घेऊया. यातील बिया व गाभा काढून घेतल्यानंतर एकदम पातळ असे याचे उभे काप करून घेऊया. एकदम पातळ असे याचे काप केल्यामुळे कुरकुरे एकदम कुरकुरीत तयार होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे इथे मी सर्व कारल्यांचे काप तयार करून घेतलेले आहेत. हे सर्व कारल्याचे काप एका कढईमध्ये काढून घेतलेले आहेत. कारल्यातील कडूपणा पूर्णपणे निघून जाण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे मीठ कारल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. कारल्याला मीठ चांगलं चोळून घेतल्यानंतर जवळपास 30 ते 40 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून हे काप असेच बाजूला ठेवून देऊया. कारल्याचे काप घोळवण्यासाठी आपल्याला काही पिठे व काही मसाले लागणार आहे. तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून तांदळाचे पीठ एका वाटीमध्ये काढून घेत आहे. कारल्याचे काप एकदम कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घेऊया. काप एकदम खुसखुशीत होण्यासाठी तसेच त्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया. 2 चिमूट हळद घालून घेऊया. 2 चिमूट हिंग घालूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. इथे आपल्याला बेतानेच मीठ वापरायचं आहे, कारण की आपण कारल्यातील पाणी पूर्णपणे काढून घेण्यासाठी थोड्याशा मिठाचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया. अर्धा चमचा धनेपूड घालून घेऊया. अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेऊया. आता ही सर्व पिठे व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. कुरकुरे तळण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल सोडून घेऊया. इथे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये तेल वापरायचं नाही, कारण की हे कुरकुरे तळण्यासाठी खूप जास्त तेल लागत नाही. तेल गरम होत आहे तोपर्यंत इतर तयारी करून घेऊया. जवळपास 30 ते 40 मिनिटांनंतर इथे हे कारल्याचे काप छान असे मऊ झालेले आहेत. यांना भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये पाणी सुटलेलं आहे. कारल्यातील कडूपणा घालवण्यासाठी अशा प्रकारे यातील एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. परंतु तुम्हाला जर यातील अजिबातही पोषण तत्वे वाया घालवायची नसतील तर या पाण्यामध्येच सर्व पिठं घालून घेतली तरीही चालू शकेल. त्यामुळे कारल्यामधील पोषण तत्वे अजिबातही वाया जाणार नाहीत. या कापामधील पाणी पूर्णपणे काढून घेतल्यानंतर आता यामध्ये मगाशी जे आपण कोरडी पिठे व मसाले तयार करून घेतलेले होते ते सर्व थोडं थोडे करून घालून घेऊया. इथे मी सर्व पीठ वापरलेलं आहे. आता हे मिश्रण मला थोडंसं घट्टसर असं वाटत आहे, म्हणून मी यामध्ये थोडंसं म्हणजे अगदी 4 ते 5 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. इथे मी थोड्याशा जास्त पिठांचा वापर केल्यामुळे मला थोडंसं पाणी वापरावं लागलेलं आहे. आपल्याला हे मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही. एक वेळ थोडंसं घट्टसर असं झालं तरीही चालू शकेल, परंतु हे मिश्रण खूप जास्त पातळ करून घ्यायचं नाही. आता या मगाशी जे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये हे कुरकुरे सोडून घेऊया. मध्यम आचेवरतीच आपल्याला कुरकुरे तळून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे हे कुरकुरे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. कुरकुरे थोडेसे उलटपालट केल्यानंतर इथे यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता हे सर्व कुरकुरे तेलामधून काढून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता कुरकुरे एकदम मस्त तयार झालेले आहेत व कढईमधील तेलही अजिबातही खराब झालेलं नाही. परत एखादे मिनिट तेल चांगलं गरम करून घेतल्यानंतरच यामध्ये दुसऱ्या बॅचचेही कुरकुरे सोडून घेऊया. तर अशा प्रकारे राहिलेले सर्व कुरकुरे तळून घेऊया. मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की हे कारल्याचे कुरकुरे इतके टेस्टी आणि चटपटीत तयार होतात की लहान मुलांना तुम्ही जरी दिले तरी ते आवडीने खातील व त्यांना समजणारही नाहीत की हे कारल्याचे कुरकुरे आहेत ते. या कुरकुऱ्यांच्या आवाजावरूनच तुम्हाला अंदाज आलेला असेल की आपले कुरकुरे एकदम कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. हे कुरकुरे आपण तळून जरी केलेले असले तरी अजिबातही तेलकट होत नाही. यातील एक कुरकुरा मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम कुरकुरीत असे आपले इथे कारल्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे कारल्याचे कुरकुरे नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.